श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 30. भर्तरीस दत्तात्रयाचे दर्शन, चौरंगीची व गोरक्ष मच्छिंद्रनाथाची भेट आणि पूर्व इतिहास. गोरक्षनाथ भर्तरीस घेऊन गिरनार पर्वतावर दत्तात्रयाकडे गेल्यानंतर तेथे तो 3 दिवस राहिला. नंतर मग दत्तात्रयाची आज्ञा घेऊन गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथाकडे जाव्यास निघाला. त्यावेळेस मला बहुत दिवस झाले मच्छिंद्रनाथ भेटला नाही, म्हणून त्यास एकदा माझ्या भेटीस घेऊन ये असे दत्तात्रयाने गोरक्षनाथास सांगितले. इकडे दत्तात्रयाने भर्तरीस नाथपंथाची दीक्षा देऊन आपला वरदहस्त त्याच्या मस्तकावर ठेवला व त्यास चिरंजीव केले होते. मग त्याच्याकडून अभ्यास करविला. ब्रह्मज्ञान, रसायन, कविता, वेद ही सर्व संपूर्ण अस्त्रविद्या शिकविल्या आणि साबरी विद्येत त्यास निपुण केले. नंतर नाग अश्वत्थाच्या ठाई असलेल्या संपूर्ण दैवताचा आशीर्वाद मिळावा म्हणून त्यास तिकडे पाठविले. तेथे जाऊन भर्तरीने 52 वीर अनुकूल करून घेतले. मच्छिंद्रनाथाप्रमाणे त्यासी सर्व देव अनुकूल होऊन वर देऊन गेले. मग भर्तरी दत्तात्रयाने आपल्या बरोबर बद्रिकाश्रमास नेऊन तपश्चर्येत बसविले व आपण गिरनार पर्वती जाऊन मच्छिंद्रनाथाच्या भेटीची वाट पाहत राहिले. दत्तात्रयास विचारून गोरक्षनाथ निघाल्यानंतर तो गर्भगिरी पर्वतावर येऊन मच्छिंद्रनाथास भेटला व त्याने त्यास दत्तात्रयाचा निरोप सांगितला. मग दत्तात्रयाच्या दर्शनाकरता काही दिवसांनी दोघेजण निघाले. ते वैदर्भ देशाचा मार्ग लागून जात असता कौंडण्यपुरात नगरात गेले. तेथे ते भिक्षेकरता हिंडत असता त्याच्या असे दृष्टीस पडले की तेथील शशांकर राजाने क्रोधाविष्ट होऊन आपल्या मुलाचे हातपाय तोडून त्यास गावच्या चव्हाट्यावर टाकून दिले आहेत. शशांकर राजा मोठा ज्ञानी, धीट, उदार, सामर्थ्यशाली व सत्वस्थ होता. तसाच सद्गुणी असताना मुलाची इतकी भयंकर दशा करून टाकण्या इतका राजा का रागावला? राजा रागावण्याचे कारण असे आहे की ज्या मुलाचे हातपाय तोडले तो राजाचा औसत पुत्र नसून शंकराच्या आराधनेमुळे तो राजा कृष्णा नदीत प्राप्त झाला होता. पुत्र मिळवण्यापूर्वी बरेच दिवस राजास संतान नव्हते, त्यामुळे तो निरंतर उदास असे. राजाची ती अवस्था पाहून त्याच्या स्त्री मंदाकिनी म्हणत असे की मुलासाठी असे खंती होऊन बसण्यास अर्थ नाही. नशीब असेल तर संतान होईल, विचार करून काळजी वाहण्यासारखे सोडून द्यायचे. चिंतेने शरीर मात्र झिजत चालले आहेत. अशाने संसाराची धुळधाळ होईल व राख रांगोळी होऊन जाईल. अशा रीतीने राणीने त्यास उपदेश केला असतानाही त्याचे चित्त स्वस्थ होईना. मग राजाच्या मनात शंकराची आराधना करण्याचे येऊन त्याने प्रधानास बोलावून आणले व राजाचा संपूर्ण कारभार त्याच्या स्वाधीन केला. मग रामेश्वरात जाऊन शंकरास प्रसन्न करून घेण्याचा विचार ठरून राजा श्रीसह तेथे जाव्यास निघाला. तो फिरत फिरत कृष्णेच्या संगमावर आला. तेथे शंकराने त्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला की राजा, तू काही काळजी करू नको, तुला येथेच पुत्र प्राप्त होईल. कृष्णा नदी व तुंगभद्रा नदी यांच्यात माझे वास्तव्य आहेत. समागमे पार्वतीही आहेत. तरी तू आमची पूजा येथे नित्य करीत जा. याप्रमाणे दृष्टांत झाल्यानंतर तो संगमावर मित्रडोहात पाहू लागला असता तेथे एक जुनाट लिंग त्याच्या दृष्टीस पडले. त्याची राजाने मोठ्या समारंभाने पूजा अर्चना करून प्राण प्रतिष्ठा केली. हाच रामेश्वर आहेत अशी त्याची निष्ठा जडली. मग तेथे दर्शनासाठी पुष्कळ लोक नित्य जाऊ लागले व जय जय शिव संगमेश्वर असे बोलू लागले. राजा संगमेश्वर नित्य पूजा करून त्यावर निष्ठा ठेवून कालक्रमित करीत राहिला. तेथून नजीकच्या भद्रसंगम गावात मित्राचार्य या नावाचा एक विप्र राहत असे. त्याच्या स्त्रीचे नाव शर्यू. ती मोठी पतिव्रता होती. त्यासी पोटी काही संतान नव्हते, म्हणून त्यांनीही त्याच संगमेश्वराची आराधना आरंभली. इकडे कैलास पर्वतावर शंकर कित्येक गणासह बसले असता सुरोचना नावाच्या अप्सरेने शंकराला बोलावून आणले. ते कैलासावर आल्यावर शंकराच्या पाया पडून नाचाव्यास व गाव्यास लागली. परंतु त्यावेळेस शंकराची प्रसन्न मुद्रा पाहून ती मोहित झाली. त्यामुळे नाचताना तिच्या तालासुरात चूक पडली. तेव्हा तिचा हा सर्व प्रकार शंकराच्या लक्षात आला व त्याने तिला सांगितले, सुरोचने, तुझ्या मनातील हे तुम्ही समजतो. तू मनाने भ्रष्ट झाली आहेस, म्हणून भद्रसंगमी मित्राचार्य ब्राह्मणाच्या पोटी तुला जन्म प्राप्त होईल. शंकराने सुरोचनेस असा शाप देताच ती भयभीत झाली. स्वर्गच्युत होणाऱ्या म्हणून तिला फारच वाईट वाटले. शंकराची रथ होण्याचा विचार मनात आणल्याचा हा परिणाम अशी तिची खात्री होऊन तिला परम दुःख झाले. मग तिने शंकराची स्तुती करून उशाप देण्याकरता विनंती केली. तेव्हा शंकराने प्रसन्न होऊन सुरोचनेस उशाप दिला की तू आता मृत्यूलोकी जन्म घे. तुझी मनोकामना पूर्ण होण्यासाठी माझा तुला स्पर्श होताच तू पुन्हा स्वर्गात येशील. याप्रमाणे उशापवाणी निघताच ती तेथून निघून गेली व मित्रचार्याची स्त्री शर्यू हिच्या उदरीत तिचा जन्म झाला. शर्यू गरोदर होऊन 9 महिने पूर्ण होताच ती प्रसूत होऊन कन्या झाली. तिला ती कन्या मूळची अप्सरा असल्यामुळे तिचे स्वरूप अप्रतिम होते. तिचे नाव कदंबा असे ठेवण्यात आले. कदंबा 12 वर्षाची झाली तेव्हा तिच्या बापाने तिच्याकरता वर पाहण्यासाठी प्रयत्न चालविला, परंतु लग्न करण्याची तिची मर्जी नव्हती. ते रात्रंदिवस शंकराचे ध्यान करण्यात निमग्न असे. शंकराची पूजा करण्यासाठी आईबाप नित्य जात. त्यांच्या समागमे ती नेमाने जात असे. परंतु ती मोठी होऊन तिला जसे समजू लागले तशी ती एकटी शंकराच्या पूजेत देवालयात जाऊ लागली. एके दिवशी ती एकटी शिवालयात गेली होती. त्यावेळी देवळात दुसरे कोणीच नव्हते. जय शंकर म्हणून शिवाच्या पाया पडून मस्तक जमिनीस टेकताच शंकराने आपले प्रत्यक्ष रूप प्रकट केले. तिला पाहताच शिव कामातुर झाला. मग तो तिला धरण्याचा विचार करून धावू लागला. तेव्हा ती तेथून
निष्ठून पळू लागली. शिवाने तिच्या मागोमाग धावत जाऊन तिला धरले, पण शंकराचा स्पर्श होताच ती सुरोचना पूर्वत अप्सरा होऊन स्वर्गास गेली. परंतु कृत्य फसल्यामुळे शंकराच्या भलतीकडे वीर्यपात होऊन रेत कृष्णा नदीत गेले. पुढे शशांकर राजाने स्नान करून अद्य देण्यासाठी हातात उदक घेतले. तो ते वीर्य हातात आले व राजास ओंजळीत मनुष्य देहाचा पुतळा दिसू लागला. मग आपणास शंकराने प्रसन्न होऊन अयोनी संभव पुत्र दिला असा मनाशी विचार करून अति हर्षाने घरी जाऊन राजाने तो मुलगा मंदाकिनी राणीच्या स्वाधीन केला व तिला समग्र वृत्तांत निवेदन केला. ब्रह्मदेव, शंकर, विष्णू, इंद्र, बृहस्पती यापैकी कोणीतरी अवतार घेतला असावा असे त्यास वाटले. मग राणीने आनंदाने त्या स्थानाशी लावताच पान्हा फुटला. मुलगा दूध पिऊ लागला. त्याचे नाव कृष्णागर असे ठेवले व रीतीप्रमाणे सर्व संस्कार त्याला दिले. मग काही दिवस तेथे राहून राजा कौंडण्यपुरात गेला. पुढे कृष्णागराचे वय 12 वर्षाचे झाले तेव्हा त्याचे लग्न करण्याचे मनात आणून राजाने मुलाच्या रूपास व गुणास योग्य अशी कन्या शोधाव्यास बरीच मंडळी देशोदेशी पाठवली. त्या मंडळींनी अनेक स्थळे पाहिली, पण मुलाच्या योग्य मुलगी त्याच्या पाहण्यात येईना. मग ते सर्व परत कौंडण्यपुरात गेले व त्यांनी सर्व मजकूर राजाच्या कानावर घातला. पुढे काही दिवसांनी मंदाकिनी राणी मरण पावली. तिच्या वियोगाने राजास परम दुःख झाले. राजाने वर्ष श्राद्धापर्यंत तिचे उत्तर कार्य केले. पुढे राजास मदनाची पीडा होऊ लागली, पण पुन्हा लग्न करण्यास त्याचे मन धजेना. शेवटी लग्न करण्याचा निश्चय करून त्याने प्रधानास आपल्याजवळ बोलाविले व त्यास आपल्या मनोदय सांगितला आणि माझ्या योग्य एखादी मुलगी तुझ्या पाहण्यात आहे काय असे विचारले. तेव्हा प्रधानाने सांगितले की पुरोहिताने बऱ्याच मुलींच्या टिपण्यांचा नकला करून आणलेल्या आहेत. त्यापैकी घटित पाहून कोणत्या मुलीशी जुळते ते पाहावे. मग त्याचा विचार करून लग्न जुळविण्यासाठी ठीक पडेल. मग प्रधानाने पुरोहितास बोलावून आणले व मुलींच्या सर्व पत्रिका पाहिल्या. त्यात चित्रकूटाचा राजा भुजध्वज याच्या कन्येशी चांगले जमले. ती मुलगी ही अत्यंत रूपवती असून उपवरही झालेली होती. मग ही कामगिरी बजावण्याकरता राजाने आपल्या प्रधान चित्रकूटास भुजध्वज राजाकडे पाठविले. त्याने तेथे जाऊन त्या राजाची भेट घेतली व त्यास सर्व मजकूर कळविला. भुजध्वज राजासी ही गोष्ट मान्य झाली. पत्रिका काढून पाहता काही नडण्याजोगे आले नाहीत. मग त्यास मुलगी देण्यात राजाने कबूल करताच प्रधानाने पत्र लिहून आपल्या राजाकडे दूत पाठविला. तर कौंडण्यपुरास गेल्यावर पत्र वाचून शशांक राजास परमानंद झाला व तो लग्नासाठी चित्रकूटास गेला. लग्न सोहळा उत्तम प्रकारे पार पडला. नंतर भुजावती स्त्री घेऊन राजा आपल्या नगरात परत आला. त्यावेळी भुजावती वय 13 वर्षाचे व कृष्णागराचे पुत्र वय 17 वर्षाचे होते. एके दिवशी अशी गोष्ट घडून आली की सापत्वा पुत्राची व तिची नजरानजर झाली. त्यापूर्वी तिने त्यास निरखून पाहिलेले नव्हते. एके दिवशी राजा शिकारीस गेला असताना राजपुत्र वावडी उडवण्यास बाहेर पडला होता. त्यास पाहताच भुजनवती कामाने व्याकुळ झाली. मग तिने दासीस बोलावून सांगितले की पलीकडच्या घरी वावडी उडवीत आहेत, त्यास मजकडे घेऊन ये. आज्ञा होता दासीने कृष्णागराजवळ जाऊन तुला तुझ्या सापत्तो मातेने बोलावल्याचा निरोप कळविला. आईने निरोप पाठवले म्हणून राजपुत्र आनंदाने दासी मागामागे भुजवतीकडे गेला. त्यामुळे तो एकदाच तिच्या भेटीस गेला होता. त्यानंतर ही दुसरी भेट बहुत दिवसांनी होण्याचा योग येत असून आपली माता आपणास बोलावून नेत आहे म्हणून आपले भाग्य उदयास आले असे त्यास वाटू लागले. त्यावेळी भुजांगवती रंगमालाच्या दाराशी त्याची वाट पाहत उभी राहिली होती. इतक्यात दासी कृष्णागरास घेऊन तिकडे आली व राजपुत्रास भुजनवती दाखवून निघून गेली. कृष्णागर सापत्वा आईजवळ गेल्यावर त्याने आईस नमस्कार केला, परंतु कामाने व्यतीत झाल्यामुळे तिने हा आपला मुलगा आहे हा विचार एका बाजूस ठेवून अन्य नजरेने कृष्णागराकडे पाहिल्याने तो मनात दचकला. ती त्याच्या जवळ जाऊन व त्याचा हात धरून मला यावेळेस भोग देऊन माझा काम शांत कर असे तिने त्यास उघड सांगितले. तसेच त्याने वश व्हावे म्हणून तिने 2 शब्द बोलून बराच आग्रह केला. त्यावेळी कृष्णागराने संतापून तिची भीड न धरता तिला अतिशय फजित केले. तो तिला म्हणाला, तू माझी प्रत्यक्ष सापत्य तो माता आहेस. असे असता तू माझ्याशी पापकर्म करावण्यास प्रवृत्त झाली. तू काय रानातले जनावर आहेस? स्त्रियांची जात अमंगळ व दृष्ट, त्या कसा अनर्थ करून सोडतील याचा काही नेम नाही असे बोलून हात झटकारून तो पुन्हा पतंग उडवण्यास गेला. त्यावेळी कामाने आपला अमंगल भुजावती बसविल्यामुळे ती देहभान विसरली. तेव्हा हा मुलगा सापत्तो पुत्र आहे असे तिच्या पूर्ण लक्षात आले. तेव्हा ती भयभीत होऊन गेली. तिने दासीस बोलावून सांगितले की मगाशी मी तुझ्याकडून जो पुरुष आणविला होता तो कोणी परका नसून माझा सावत्र मुलगा होता. यामुळे मोठ्या अनर्थाची गोष्ट आपल्या हातून घडली आहे. आता तो राजाशी हकीकत सांगेल व ते ऐकल्यावर राजा माझा प्राण घेतल्या वाचून राहणार नाही. यास्तव आता विष खाऊन आपणच जीवाचा घात करावा हे चांगले, म्हणजे घाणेरडी गोष्ट उघडकीस येणार नाही असे तिच्या मनात आले. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 30वा येथे संपन्न झाला. तर आपण पुन्हा भेटूया श्री नवनाथ भक्तिसार कथेचा अध्याय 31वा मध्ये. तोपर्यंत जय श्री गुरुदेव दत्त.